हाय नमस्ते मित्रांनो। तर आज एक सत्य घटना स्टोरी सांगणार आहे। सत्य घडलेली घटना आहे स्टोरी। तर ही घटना पुण्यामध्ये घडलेली आहे आणि एक विद्यार्थी आणि शिक्षिका या सांस्कृतिक नाही का, आता पुण्यात शिक्षणाचं किती महत्व आहे आणि अशा सांस्कृतिक शहरामध्ये खूप दुर्दैवी आणि एक कलंकित घटना घडलेली आहे। तर विद्यार्थी आणि शिक्षिका यांच्या नात्याला नाही का एक प्रकारचा त्या बाईनी, आता विद्यार्थ्याचा दोष नाही तो तर काय म्हणजे जास्त करून त्या शिक्षिकेचा दोष आहे, म्हणून शिक्षिकेने कलंकित केलेलं आहे हे नातं। तर त्या शिक्षिकेचं नाव नाही सांगू शकत मी, पण आता तिला शिक्षिकाच म्हणूया आपण ह्याच्यामध्ये पूर्ण व्हिडिओमध्ये, ओके। किंवा बाई धरा, बाई म्हणूया तिला, शिकती बाई। आणि हा मुलगा म्हणजे जो विद्यार्थी होता, साधारण हा मुलगा 10वीतला विद्यार्थी आहे आणि ही जी शिक्षिका होती साधारण तरुण होती आणि लग्न पण झालेलं होतं बरं का तिचं। असं नाही की तिची शारीरिक गरज वगैरे सर्व पूर्ण होत, म्हणजे घरी तिला नवरा होता, तरी बघा ह्या बाईची कुठं ना कुठं नाही का आतून ज्या इच्छा होत्या, जी तिची आतुरता होती, जी तिची लैंगिक इच्छा होती, ती पूर्ण होत नव्हती कुठं ना कुठं, असं दिसून येतं ह्या पुढच्या मुद्द्यांवर ना। पुढे मुद्दे घेणारच आहे मी। तर ही जी महिला होती, तर कुठं ना कुठं हिला अशी म्हणजे हिच्या मनात एक इच्छा असं आलेली असायची आणि ही इच्छा तिला नाही का जी मुलं शिकायला आलेली आहेत त्यांच्यामध्ये ही बघायची। आणि हा मुलगा होता आपल्या इथंच खडकीमध्येच घडलेली घटना। ही खडकीमध्ये कुठं एक नावाजलेलं इंग्लिश स्कूल आहे आणि त्या नावाजलेल्या इंग्लिश स्कूलमध्ये ही बाई शिक्षिका म्हणून होती, ती शिक्षिका म्हणून होती। तर बरेच विद्यार्थी वगैरे आता असायचे 10वी मधली मुलं म्हणजे कशी असतात तुम्हाला माहिती आहे, त्या मुलांना तर एवढं म्हणजे नाही का एवढं म्हणजे नॉलेज नसतं करिअरचं वगैरे, की एवढं म्हणजे फक्त पास व्हायची 10वी हे पडलेलं असतं बऱ्याच मुलांना, पुढचं फ्युचरचं वगैरे म्हणजे एवढा विचार केलेला नसतो मुलांना। नुकतंच वयात म्हणजे आलेली असतात मुलं, एवढं त्यांना चांगलं वाईट ह्या गोष्टी कळत नसतात त्यांना। काय एखाद्या बाईनी नादाला लावलं तर त्या मुलाला थोडीच म्हणजे कळणार आहे की तो तर मुलगा आता शिक्षिका आहे म्हटल्यानंतर। तर ह्या शिक्षिकाने कसं केलं सांगते तुम्हाला। आता ही बाई अशी काय करायची शिक्षिका, घरी तर राहितच, पण ही जी घरी तर असायचंच हिचं लग्न वगैरे झालेलं होतं, तरी पण हिची लैंगिक इच्छा पूर्ण होत नव्हती कुठं ना कुठं। मग ही असा मुलगा शोधत होती एक चांगला नाही का, एक असा मुलगा शोधत होती, तिनं दिसायला सुंदर पाहिजे होता तिला आणि तिची जी शारीरिक गरज आहे ती असा पूर्ण करणारा एखादा ती मुलगा पाहत होती। आणि बरेच मुलांकडे ती अशी बघायची आणि कुठल्या मुलाला काय असा स्पर्श वगैरे करायची, प्रयत्न करायची, स्पर्श करायची। पण आता मुलांना काय एवढं म्हणजे एवढा विचार कशाला डोक्यात येतो, काही मुलांना तिनं स्पर्श केला तर त्यांना असं म्हणजे काही वाटत नव्हतं, शिक्षिका आहे बाबा जाऊ द्या, आपल्याला शिक्षिका सांगतात तसं मुलं एवढं लक्ष देत नाहीत, त्या अर्थाने म्हणजे अर्थ काढत नव्हते, पण ही घाण अर्थाने स्पर्श वगैरे करायची मुलांना, तर ते कुणाच्या मनात येत नव्हतं। मग अशीच खूप मग मुलं पाहिल्यानंतर तिच्या डोळ्यात हा मुलगा येतो आणि हा मुलगा दिसायला देखणा असतो आणि तिला वाटतं आता हा आपली इच्छा पूर्ण करू शकतोय असं तिला वाटतंय, म्हणून मग त्या मुलाशी तिनं जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करते। त्या मुलाला स्पर्श कर, हे कर। तो मुलगा खूपच लाजाळू असतो आणि खूपच लाजाळू असतो, पण हळूहळू तो तिच्या जाळ्यात फसायला लागतो तो मुलगा पण। आधी लाजळ नाही का शिकती, म्हणती मी तुला मदत करते, मी तुला नाही का चांगले मार्क पाडून देण्याचा प्रयत्न करेल, तुला म्हणजे चांगले मार्क पडतील, पास करेल, मी तुला सगळ्या गोष्टीत मदत करेल, असं तसं म्हणून त्या मुलाचं मन जिंकती। ती म्हणते मी तुला सगळं मदत करणार, पण तू पण माझ्यासाठी काय तर करावं लागेल तुला पण। आता तो म्हणतो, मुलगा आहे तो तरुण, त्याला काय माहिती, तो म्हणतो शिक्षिका आहे, तो म्हणतो आपल्या शिक्षिकेसाठी त्या जर आपल्यासाठी एवढं करत असतील तर आपलं पण काहीतरी काम बनतंय त्यांच्यासाठी, म्हणून तो मुलगा पण ठीक आहे म्हणते, मॅडमच्या मी पण तुमच्यासाठी, तुम्ही सांगा ते करतो मी, काय करायचं ते। त्याला काय माहिती त्या पोराला ही बाई काय सांगणार आहे। मग अशी ती त्याला घरी बोलवती त्या मुलाला, आणि घरी बोलवल्यानंतर त्या मुलाला म्हणजे पहिले काहीच माहित नसतं कशासाठी बोलवलंय काय,
आणि घरी बोलवतील. मग झालं की ही मॅडम आपली मॅडमचा असतंय कार्यक्रम करायचा मूड त्या पोराबरोबर. घरी तिचा नवरा वगैरे नसल्यावर बोलवती. आणि मग तो मुलाला काहीच कळत नाही, लाजल्यावनी होतंय त्याला ना. ही करते की सगळं मग त्याच्याबरोबर मॅडम बिनडोक. आणि हा सगळ्या मॅडमचा कार्यक्रम होतो मग मुलाबरोबर. सुरुवातीला तो मुलगा खूप घाबरतो, घरी जातो जरा येड्यावानी बावरल्यावानी करतो. सुरुवातीला त्याला आपल्यावर काय झाले ना आपण काय केलं ते काहीच कळत नाही त्या पोराला. आणि मग हळूहळू पहिल्यांदा तर तो असा म्हणजे एवढं त्याला काही कळत नाही, तो कुणाला सांगत पण नाही, असं भेदरल्यावानी करतो. पण हळूहळू त्या गोष्टीची त्याला पण चटक लागते, सवय होऊन जाते. आणि ही जी बाई म्हणजे बेधडक, जी पहिलं आता घरी एकदा केलं पण बेधडक ती शाळेत पण करू लागते ती बाई. तिला जेव्हा इच्छा होईल तेव्हा त्याला स्टाफ रूम मध्ये बोलवायची. स्टाफ रूम मध्ये त्याच्याबरोबर सगळे नाही का रूमची कडी लावून आतमधनं सगळे हिजे कार्यक्रम चालू व्हायचा, हिचा चाळे बिळे. आणि कुणाच्याच लक्षात यायचं नाही तिथं एवढे शाळेमध्ये नाही का शिपाई, मुख्याध्यापक, इतर शिक्षिका. आणि ही बरोबर कोण नसलं ना स्टाफ रूम, आता कशी रूम होती काय आपल्याला एवढं माहित नाही, पण की ते तिचे चाळे त्या मुलाबरोबर कंटिन्यू असे चालू असायचे. कंटिन्यू असं चालूच होतं. तो मुलगा पण चांगला सोकला होता, त्याला पण चटक लागली होती. आणि हिची पण सगळ्या इच्छा पूर्ण व्हायला लागल्या होत्या. तिला अशी तिची इच्छा पूर्ण करणारच असा मुलगा पाहिजे होता. आणि तिच्या पण आतोनात सर्व ज्या काही मनापासून इच्छा आहेत त्या पूर्ण होत होत्या. आणि ती पण आपली चांगलं तिला पण बरं वाटत होतं, मजेत होती. पण एक दिवशी झालं काय असंच, मग आता पूर्व परीक्षा होत्या म्हणे ह्या मुलांच्या 10वीच्या. आणि तर 10वीच्या मुलांच्या पूर्व परीक्षा होत्या त्यावेळेस मग हा मुलगा पण आला. आणि खूप दिवसांनी आल्यामुळं ही जी मग इच्छा जागृत झाली ह्या बाईची. मग तिनं तोच विचार केला कोण आजूबाजूला आहे का जरा, सॉरी तर मग व्हिडिओ बंद पडला. तर त्या दिवशी काय झालं, आतोनात त्या बाईची इच्छा खूप नाही का आतोनात आसमान पर गेली. आणि तिनं आजूबाजूचा विचार न करता लयच तिला तडप झाली करण्याची. एवढी तिची तडप सुटली होती ना, मग तिनं काय आजूबाजूला न बोलवता त्या मुलाला असं डायरेक्ट बोलवलं. तो मुलगा पण आला. आता मॅडमनी बोलवले म्हणल्यावर तो पण तिचा ऐकायचा सगळं. मॅडम आपल्याला चांगले मार्क देईल, पास करल, असं त्याला आमिष दाखवलेलं होतं. आणि तो थोडा मुलगा आता त्याच वयातला तरुण प्रवेश केलेला असतोय, त्याला बी काय म्हणजे आता चटक लागली होती. एक प्रकारचा जोश असतोच मग त्या वयात. आणि अशा जर त्यांना घाण मार्गाला लागल्यावर त्याला काय आता त्या पोराला कळणार, नको वाटणार आहे का. मग असंच त्यांचा कार्यक्रम करायला तिनं नेलं, तिचा कार्यक्रम करायला रूम मध्ये नेलं. आणि काय त्या दिवशी झालं काय माहिती, मुख्याध्यापिकांच्या जरा मनात जरा काय तर वाटलं. मुख्याध्यापिकांना अशा चेक करायला आल्या त्या रूम मध्ये. मग असं तिला आवाज बिवाज काहीतरी कसाला तर यायला लागल्यावर तिनं आपलं दारातनं वाकून बघितलं, खिडकीतनं दार जरा उघडं ही करून. तर तिला हा प्रकार दिसला. मग तिनं दार वाजवलं मुख्याध्यापिकांनी. आणि तिला कळलं की ह्यांचं काय चालू होतं ते. मग ती मुख्याध्यापिकांना बघून ती बाई बी थंड पडली आणि विद्यार्थी बी थंड पडला. त्यांचं नाही का त्या कपड्यांवरनं ती सगळं तिनं ओळखलं. मग तिनं आता शाळेची इज्जत जाईल, एवढी मोठी शाळा आहे आपली, नाव खराब होईल म्हणून तिनं काय केलं, पटदिशीने पालकांना फोन केला. आणि पालकांना सर्व कानावर घातलं. मग तिच्या पालकांनी त्या शिक्षिकेवर नाही का गुन्हा दाखल केला. की नाही का त्याचं वय लहान होतं ना मुलाचं. आणि शिक्षिका असून एक चांगलं वळण द्यायचं मुलाला, पुढचं त्याचं भविष्याचा विचार करून त्याला एक चांगलं काहीतरी शिकवण द्यायची. तर ही शिक्षिका त्याला काय शिकवत होती, शाळेत कशासाठी जातात मुलं, शिक्षण घेण्यासाठी, काहीतरी जीवनामध्ये करिअर, चांगले मार्क पडावे. तर ह्या जे शिक्षिकेचं काम होतं तिनं ती न करता दुसरेच घाण गोष्टीचं त्याला शिक्षण देत होती. त्याच्यामुळे मग तिची रवानगी तुरुंगातच झाली. आणि काय असेल ती पुढची तिची प्रोसेस चालू आहे आता. पण तिला तुरुंगात टाकण्यात आलेलं आहे त्या शिक्षिकेला. तर हे बघा अशी शिक्षिका घाण विद्यार्थीच्या नात्याला, असं ही घटना पुण्यात घडलेली आहे. आणि बऱ्याच जणांनी टीव्हीला वगैरे पाहिली असं, सत्य घटना आहे. त्याच घटनेवर आधारित आपण ही स्टोरी सांगितलेली आहे. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.